हं. काल महायुतीचे एक मंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्गात येऊन अनेक अधिकाऱ्यांची कानउघडणी केली की अधिकारी काम करत नाहीत, अधिकारी भ्रष्टाचार करतायत. खरं तर गेले वर्षभर आम्ही हेच सांगतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नाही. सगळीकडे हप्तेखोरी होते आणि याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडनं जास्त प्रमाणात होते. आणि त्यामुळे आम्ही जे वर्षभर सांगत होतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अपयशी ठरलेले आहेत, कुचकामी ठरले आहेत, प्रशासनावर त्यांचा वचक नाही, तेच आज त्यांचेच एका पक्षाच्या सत्तेतल्या मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने काल सांगितलं. आणि त्यामुळे आम्ही जे विरोधक म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करत नाही, तर प्रशासनावर वचक नाही, पालकमंत्री निष्क्रिय आणि कुचकामी ठरलेत, हे काल योगेश कदम यांच्या कालच्या आढावा बैठकीमुळे दिसून आलं आणि त्याच्यावर पालकमंत्री कुचकामी आहेत याच्यावर शिक्कामोर्तब झालं. त्याचबरोबर खरं तर योगेश कदम यांनी काल ह्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करतो, ह्या वाळू चोरांवर गुन्हा दाखल करा, भ्रष्टाचारावर गुन्हा दाखल करा सांगतायत. 2 नंबरवाल्यांवर आम्ही खपून घेतलं जाणार आहे. खरं तर याच गृहमंत्र्यांचे खरं तर 2 नंबरचा धंदा असलेला लेडीज बार परवानगीशिवाय हे चालवत आहेत. त्यामुळे ज्या मंत्र्यावर स्वतःवरच गुन्हे आहेत, स्वतःवरच 2 नंबरचा धंदा असल्याचे आरोप होत आहेत, ते आम्हाला काय शिकवणार, असा आता उलटा सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 नंबरचे जे व्यापारी आहेत, जे 2 नंबरचे भ्रष्टाचारांनी करतायत, ते या ठिकाणी करतायत. त्यामुळे योगेश कदम यांनी खरं तर आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तत्वज्ञान करण्यापेक्षा आपण काय करतोय याचा खरं तर विचार केला पाहिजे.